आत्मा मालिक बालसंस्कार शिबिरामध्ये आत्मविश्वास वाढतो, संघभावना विकसित होते आणि मुलांच्या सुप्त कलागुणांनाही वाव मिळतो। तर नमस्कार, आत्मा मालिक शिबिरामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचं स्वागत। आज होता शिबिराचा 11वा दिवस। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून अक्षय तृतीया निमित्त मुलांसाठी विशेष आयोजन करण्यात आलं। आपल्या समेत आहेत आत्मा मालिक इंटरनॅशनल प्रसारलय विभागाचे व्यवस्थापक आदरणीय नितीनजी शिंदे सर। सर, आपलं स्वागत आहे आत्मा मालिक न्यूजमध्ये। आत्मा मालिक सर, तर आज अक्षय तृतीयाचा सण आहे आणि या सणानिमित्त शिबिरातील विद्यार्थ्यांना नक्की काय मिळणार आहे याची उत्सुकता आम्हाला आहे। तर सर, काय देणार आहे आज सणाच्या निमित्ताने? सर, सर्वात प्रथम परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आज सर शिबिराचा 11वा दिवस आणि या 11व्या दिवशी आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आज आहे आणि या पावन अशा मुहूर्तावर परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींनी बाबांनी आज सर्व विद्यार्थ्यांना आंब्याचा रस, पुरी, गरमागरम भजी, 2 भाज्या, पुलाव राईस असा चविष्ट असा प्रसाद आज दुपारी सर्व विद्यार्थ्यांना, शिबिराच्या विद्यार्थ्यांना खास करून या ठिकाणी देण्यास सांगितलेलं आहे। त्याबरोबरच आपले अकॅडमीचे मुलं, NDAचे मुलं, ज्युनियर कॉलेजचे मुलं, स्पेशल सेमी 10वीचे मुलं, सर्व पालक, कर्मचारी या सर्वांना बाबांनी काल रात्री फोन करून 9 वाजता गुरुदेवांचा फोन आला आणि बाबांनी सांगितलं की आज सगळ्या विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना चविष्ट असा आंब्याचा रस बनवून द्या। या आंब्याचा रस बनवण्यासाठी बाबांनी, गुरुदेवांनी 200 किलो आंबे हे काल या ठिकाणी पाठवलेले आहे आणि आज खूप छान असा प्रसाद हा आंब्याच्या रसाचा आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी तयार करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना हा प्रसाद देणार आहोत। अगदी बरोबर आहे। प्रसादालयाच्या वतीनं शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना दररोज काही ना काही नवीन असा मेनू देण्यात येतो। त्यातल्या त्यात आज सण आहे। बऱ्याच पालकांना असं वाटत असेल की सणानिमित्तानं, शिबिराच्या निमित्तानं विद्यार्थी बाहेर आहेत, त्यांना सणानिमित्तानं काही गोडधोड खायला मिळेल का? परंतु अत्यंत सुंदर नियोजन, घरच्यापेक्षाही दर्जेदार असं नियोजन आत्मा मालिकमध्ये असतं। केवळ शिबिराच्याच विद्यार्थ्यांना नाही तर जे वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा अशाच प्रकारचं नियोजन नेहमी केलं जातं। शिबिरात कला, क्रीडा, संगीत, ध्यान आणि योग यासारख्या उपक्रमांनी वातावरण उत्साही आणि प्रेरणादायी झालं। मुलांनी चित्रकला, हस्तकला, नृत्य, गायन अशा विविध कलात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला। यासोबतच मैदानी खेळ, धावण्याच्या स्पर्धा आणि सांघिक खेळांद्वारे क्रीडा संस्कारही दिले गेले। शिबिरात सहभागी झालेल्या मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद झळकत होता। अशा प्रकारे शिबिरं म्हणजे केवळ करमणूक नव्हे तर मुलांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालंय। दिवसभरात 2 वेळचा नाश्ता, 2 वेळचं भोजन मुलांनी आनंदात घेतलं। सायंकाळ सत्रामध्ये 6:30 वाजता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पालखी मिरवणूक काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला। रात्री मुलांना लाईव्ह IPL क्रिकेट सामने दाखवण्यात आले। वाचन तर मुले दररोज करतात, अत्यंत स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांना त्यातून ज्ञानवर्धन होत आहे। आजही नियमितपणे ब्रश करून पसायदान म्हणून मुलं झोपी गेले।
तर शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे आणि अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।